पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार मिरज शहरातील विविध हॉस्पिटलसमोर लावलेल्या मोटरसायकली चोरीच्या घटना वाढल्या होत्या। त्याच अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून तब्बल 23 मोटरसायकली चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत। याबाबत संशयित अमोल संभाजी साबळे व 49 राहणार चिंचणी तालुका तासगाव आणि राहुल नामदेव बागल वय 24 राहणार माळी गल्ली तासगाव सध्या राहणार बेडग या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर त्यांच्याकडून एकूण 23 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे 29 गुन्हे उघडकीस झाले आहेत। तर एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित धनकर, सूरज पाटील, विक्रम खोत, विनोद चव्हाण, मोहसिन टिनमेकर, जावेद शेख, बसवराज कुंदगोळ, नानासाहेब चंदन शिबे, अभिजित पाटील, करण परदेसी, कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे। आज महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज उपविभाग या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा एक चांगला डिटेक्शन झालेला आहे। यामध्ये आम्ही 2 आरोपींना अटक केलेले आहे। त्यामध्ये एकूण 23 गाड्या आतापर्यंत आम्ही जप्त केलेल्या आहेत, ज्यात सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण महात्मा गांधीच्या 11, त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या 3 आणि संजयनगर पोलीस स्टेशनची 1 असे एकूण 15 गाड्या सांगली जिल्ह्यातील आम्ही या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 6 गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इतर आणखीन 2 गाड्या आहेत ज्या कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत। याबद्दल आम्ही आरोपींकडे पण चौकशी करत आहोत। या तपासामध्ये आणखीनही आमच्याकडे काही गाड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि हे खूप चांगलं या ठिकाणी डिटेक्शन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे ठाणेदार API श्री कडेकर यांनी केलेलं आहे। श्री गिल्डा यांनी पण यामध्ये त्यांचं मार्गदर्शन दिलेलं होतं आणि सर्व स्टाफचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो। याच पद्धतीनं आणखीनही सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल उघडकीस येतील याचा मला विश्वास आहे। त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्नही चालू आहेत। धन्यवाद।